कुख्यात गँगस्टर गजा मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार करून गुन्हेगारीचं कौतुक करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांनी अटक केली। गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून धाराशिवमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे। त्याने गजा मारण्याच्या नावाने इंस्टाग्राम पेज तयार करून त्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट आणि रील्स व्हायरल केल्या होत्या। दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्या आणि समाजात अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे। पोलिसांना माहिती मिळाली की धाराशिवचा एक तरुण गजा मारण्याच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट चालवत आहे। त्याच्या पेजला तब्बल 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते। तो गजा मारणे आणि इतर गुन्हेगारांचे फोटो, व्हिडिओ तसेच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट व्हायरल करत होता। फक्त धाराशिवच नव्हे तर इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या अकाउंट्सवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं असून आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गुंडगिरीचं समर्थन करणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत होते। त्यामुळे पोलिसांनी अशा पेजेस आणि अकाउंट्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली। या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावर अशा प्रकारे गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या पेजवर लक्ष ठेवलं जात असून गुन्हे शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत। गुन्हेगारीचा महिमा मंडन करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिलाय।